समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, मी राज सारंग आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत श्री स्वामी समर्थांच्या पळसधरी येथील मठामध्ये. तुम्ही जर माझ्या राज सारंग ब्लॉग्स या चॅनलचे जुने फॉलोअर्स असाल तर तुम्हाला माहितीच असेल की या मठाबद्दलचे मी अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले आहेत. पण तरी देखील जेव्हा जेव्हा मी या मठामध्ये येतो तेव्हा तेव्हा या मठाचा व्हिडिओ मी नक्कीच बनवतो, कारण इथला हा निसर्गरम्य परिसरच मला व्हिडिओ बनवायला भाग पाडतो. मित्रांनो, यावर्षी अजून हवी तशी पावसाची दमदार सुरुवात झाली नाही, पण थोडा का होईना पाऊस पडल्यामुळे वातावरणात थोडासा गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे पळसधरी स्टेशनपासून चालत चालत आम्ही कधी मठापर्यंत येऊन पोचलो कळलंच नाही. या मठाची प्रचिती आता सर्वदूर पसरली असल्यामुळे या मठामध्ये आता दररोज स्वामी भक्तांची गर्दी असते. एवढंच नाही तर मोठमोठे सिनेकलाकार आणि TV चॅनलवाले देखील इथे वरचेवर येत असतात. मठाजवळ इथे काही महिला गोमातांना खायला देताना दिसल्या आणि स्वामींचं वाक्य आठवलं, सेवा करा सेवेकरी व्हा. कारण ईश्वर सृष्टीच्या चराचरामध्ये आहे. आणि हे मठाचं मुख्य प्रवेशद्वार. पावसाळा असल्यामुळे आता इथे ताडपत्रीची शेड बांधण्यात आली आहे. या मठामध्ये पूजेचं सर्व प्रकारचं साहित्य तुम्हाला विकत मिळेल, त्यामुळे तुम्हाला घरून काहीच आणायची गरज नाही. आम्ही सुद्धा इथून हार नारळ विकत घेतला आणि स्वामींच्या दर्शनासाठी गेलो. ज्यांचं दर्शन घेऊन झालंय ते स्वामी भक्त इथे सभामंडपामध्ये किंवा ध्यानकक्षामध्ये जाऊन नामस्मरण करत बसलेले असतात. रांगेमधून आम्ही सुद्धा हळूहळू दर्शनासाठी पुढे जात होतो. गुरुकक्षामधून दादा महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आम्ही स्वामींच्या गाभाऱ्यामध्ये आलो. नेहमीप्रमाणेच स्वामींच्या समोर येऊन जेव्हा उभा राहतो तेव्हा मन अगदी शांत होऊन जातं. स्वामी सर्वज्ञ आहेत, ब्रह्मांड नायक आहेत, त्यामुळे त्यांना काही सांगावं लागत नाही. ते सर्व जाणतात. आपण फक्त त्यांच्या चरणी लीन होऊन नामस्मरण करत राहायचं. बाकी आपल्या सर्व चिंता ते दूर करतात. श्री स्वामी समर्थ. स्वामींचं दर्शन घेऊन बाहेर आल्यावर दादा महाराज दरेकर ज्यांनी या मठाची स्थापना केली त्यांच्या पवित्र समाधीचं दर्शन घेतलं. हे औदुंबराचं झाड आहे जिथे स्वामींची उत्सव मूर्ती आहे. त्या औदुंबराच्या झाडाला 11 प्रदक्षिणा मारल्या. अक्कलकोटप्रमाणे इथे वटवृक्षाचा कृत्रिम देखावा तयार केला आहे, ज्यामध्ये भवानी मातेचं मंदिरसुद्धा आहे. आणि स्वामींची रुद्राक्षाची जी प्रतिमा आहे त्याप्रमाणेच इथे देखील एक मोठं स्वामींचं चित्र लावण्यात आलं आहे. आणि शंकर महाराजांची एक छोटीशी मूर्ती देखील ठेवण्यात आली आहे. त्यामुळेच पळसधरीच्या या मठाला लोक आता प्रति अक्कलकोट
किंवा मिनी अक्कलकोट म्हणून ओळखतात. आरती संपल्यानंतर अशा प्रकारे स्वामींना नैवेद्य अर्पण केला जातो. स्वामींना नैवेद्य अर्पण केल्यानंतर लोकांना महाप्रसाद देण्यास सुरुवात केली जाते. इथे प्रशस्त असा महाप्रसाद कक्ष असल्यामुळे दररोज शेकडो भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था इथे केली जाते. तसेच इथे स्वतःचं ताट स्वतःच धुवून देण्याचा नियम आहे. आणि नुसताच नियम नाही तर त्याचं काटेकोरपणे पालन केलं जातं. कारण तुम्ही जर तुमचं ताट स्वच्छ धुतलं नाही तर तुम्हाला ते परत धुण्यासाठी पाठवलं जातं. त्यामुळे नकळत का होईना पण एक प्रकारे स्वावलंबनाचा धडाच तुम्हाला इथे मिळतो. आम्ही देखील महाप्रसादाचा लाभ घेतला आणि स्वामींना नमस्कार करून मठाच्या बाहेर पडलो. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल राज सारंग ब्लॉग्सला सबस्क्राईब नक्की करा आणि आपलं फेसबुक पेज राजेंद्र सारंगला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.